देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। आज कोराळे या गावामध्ये काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, काही दुकानदार वर्ग आहे या ठिकाणी। कशा प्रकारे या ठिकाणी निवडणुकीत चावल आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी या पेटीमध्ये तुमचं चहाचं दुकान आहे, तर कसे पोटनिवडणूक आहे, कसं वातावरण आहे? आता अतिशय वाईट प्रसंग आलेला बारामती। आता वहिनींनी कारभार हाती घेतला आहे, तरी सुद्धा वहिनीच्या कामात जरा नाही का हे दिसतंय, काय म्हणतात ते असं मोठेपणा दिसतोय। म्हणजे ह्याचा अर्थ वहिनी सगळी बारामती पुढे नेऊ शकतात। दादा जरी गेला असले तरी त्यांना साथ देणारे भरपूर कार्यकर्ते आहे। तरी पण माझा असा अंदाज आहे की वहिनी 2 लाखाच्या फरकाने त्याच्या पण पुढं निवडून येतील, असा माझा अंदाज आहे। जरी दादा गेला असेल तरी काय लोकांचं दादावरचं प्रेम जे कमी नाही झालं। ताईंवरती तर जसं दादांना जीव लावला तसंच ताईंला पण लावणार, आणि सगळी कार्यकर्ते ताईंला उचलून धरणार, आणि ताई विजय मिळवून देणार बारामतीला। सगळ्याच गोष्टी विकास ही प्रत्येक गोष्टीत ती करत राहणार, असा कमीपणा कुठल्या ह्याच्यात येणार नाही। बाकीचे कार्यकर्ते पण सगळे साथ देतातच आणि देऊ शकतात शेवटपर्यंत। आत्ता जे 23 बाकीचे उमेदवार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय माहिती का? नाहीत का? कसं आहे वातावरण आता पोटनिवडणुकीचं? लोकांपर्यंत प्रचार जातोय का? लोकांना निवडणुकीचं माहिती का? सगळ्यांना आता पोटनिवडणुकी सगळ्यांना माहिती आहे। आता सभा घेतली 2-3 जणांनी गावात। पार्थ दादांनी घेतली, हे पण आलते आपले कोणते जयदादा आलते। घरोघरी प्रचार ही झाला, त्यामुळे माणसांच्या मनात गरकून गेलेत पार्थ दादा हे, नाही का? जसं तुम्ही चहाची गोडी सगळ्यांना देत असता, सगळ्यांना गोड करत असतात, तसं बारामतीकर गोड करतील सुनेताताईंना उच्चांक देऊन? करतील ना, भरपूर करतील, 100%. 101%. 101%. तुम्ही कोराळकरांचा हा कॉन्फिडन्स पाहिला असेल की अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रचार होत आहे।